ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज, तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा निळाशार समुद्र. ज्यांनी माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेत त्यांना कदाचित लक्षात आले असेल आत्ता मी कुठे आहे. हा माझ्या मागचा समुद्र आणि हे रूम्स बघून त्यांच्या लक्षात आलेलं असेल. सो आपले जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी एकदा सांगून टाकतो. आत्ता मी आलेलो आहे अंजुना बीचवरती गोव्याला, आणि आत्ता मी थांबलेलो आहे विस्टा प्राइया या बीच रिसॉर्टवरती. सो दिस इज प्लेझंट मॉर्निंग फ्रॉम गोवा. आणि हे आहे विस्टा प्राइयाचं रेस्टॉरंट आणि हे आहेत रूम्स. तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर माझ्या आधीचे व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मी तुम्हाला छोटासा ग्लान्स दाखवतो रूमचा. सो गाईज, यावेळेस गोव्यातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटची टूर मी तुम्हाला या व्लॉगमधून देणार आहे. तर जाऊयात आजच्या पहिल्या रेस्टॉरंटला. सो ऑल राईट गाईज, आपण आलेलो आहोत अंकिता क्लासिक या रेस्टॉरंटमध्ये. गोव्याला एंटर करताना पहिला इथे लंच करायचं आहे. हा इथून रोड येतो अंकिता क्लासिकला. सो गाईज, गोवामध्ये एंटर करताना वरखड रोडला आहे अंकिता क्लासिक रेस्टॉरंट, आणि आज आपण इथे लंच करणार आहे. चला टेस्ट करूया तिथली फिश थाळी. सो लेट्स गेट इनसाइड. मस्त थाळीचा आस्वाद घेऊयात अंकिता क्लासिकमध्ये. सो अंकिता क्लासिकमध्ये आम्ही ऑर्डर केली होती चणक फिश थाळी आणि किंग फिश थाळी. दोन्ही थाळीमध्ये आपल्याला चणक फिश आणि सुरमई फिशचे मोठे पीस मिळतात, आणि त्याच्यासोबत क्रॅब, क्लॅम्स, स्क्विड्स, प्रॉन्सची ग्रेव्ही, चपाती, राईस, सोलकढी आणि गुलाबजाम अशी भरगच्च थाळी आपल्याला फक्त 390 रुपीज म्हणजे 390 रुपयात मिळते. इथे पॉपलेट थाळी 490 रुपयांना आहे. त्याचसोबत आम्ही इथे तंदूर प्रॉन्स सुद्धा ट्राय केले. त्याचा मसाला आणि त्याची टेस्ट एकदम जबरदस्त होती. थाळीबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही थाळीमधील मासे एकदम चवदार होते. त्याचा मसाला एकदम भारी होता, आणि बाकीचे जे मासे होते ते सुद्धा एकदम चविष्ट होते. स्पेशली सांगायचं झालं तर स्क्विड्सची जी ग्रेव्ही होती ती एकदम लाजवाब होती. ओव्हरऑल थाळी एकदम जबरदस्त, एकदम बाप होती, आणि आम्ही ठरवलं प्रत्येक वेळी गोव्याला जाताना आणि परत निघताना दोन्ही वेळेस इथं जेवण करायला थांबायचं म्हणजे थांबायचंच. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अंकिता क्लासिक रेस्टॉरंट. लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे. भरपेट जेवण झालंय. ऑल राईट गाईज, एकदम भरपेट जेवण झालेलं आहे. एकदम सुपर थाळी होती. तर जाऊयात आजच्या रेस्टॉरंटला. तिथे गेल्यावरती दाखवतो आपण कोणत्या रेस्टॉरंटला आलेलो आहे इथली स्पेशल थाळी खाण्यासाठी. सो गाईज, आत्ता आपण आलेलो आहोत गोवन स्पाइस सांगोल्डा या रेस्टॉरंटमध्ये, आणि हे आहे त्यांची पार्किंग. चला तर जाऊयात आतमध्ये, आणि इथे आपण ट्राय करणार आहोत इथल्या स्पेशल गोवन थाळीज. तो आपलं पहिलं स्टार्टर आलेलं आहे. गोवन स्पाइसमध्ये आम्ही पहिले ऑर्डर केले स्क्विड्स रवा फ्राय आणि प्रॉन्स रवा फ्राय, आणि इट वॉज जस्ट सुपर्ब. स्क्विड्स अजिबात चुवी नव्हते, आणि त्याचा मसाला एकदम मस्त होता. सो गाईज, फायनली आफ्टर लॉंग वेट आपली थाळी आलेली आहे. किंगफिश थाळी आणि चोनक थाळी.
सो गोव्यात आल्यावर जेवढं चणक चोनक जे काही असेल ते खाल तेवढं कमीच, म्हणून एक फिक्स चोनक फिश थाळी. ज्यामध्ये आपल्याला चणक रवा फ्राय, प्रॉन्स करी, क्लॅम्स, तिवळ, एक व्हेज भाजी, सलाड आणि राईस अशी थाळी मिळते. अगदी सेम आहे किंगफिश थाळी, ज्यामध्ये चणकच्या जागी भला मोठा सुरमई रवा फ्रायचा पीस मिळतो. चणक आणि सुरमई दोन्ही मासे, त्याचा मसाला एकदम चविष्ट होता आणि प्रॉन्स ग्रेव्ही सुद्धा एकदम ऑसम होती. वा, मजा आली. सो गाईज, एकदम सुपर्ब जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला रेस्टॉरंटचे डिटेल्स आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करून ठेवतो, नक्की चेक करा. ऑल राईट, वेलकम बॅक टू अनदर प्लेझंट मॉर्निंग फ्रॉम गोवा. आणि मित्रांनो, या आधी आपण गेलो होतो अंकिता क्लासिक आणि गोवन स्पाइस या रेस्टॉरंटमध्ये, आणि आज आपण लंचसाठी जाणार आहोत स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंट, जे आहे सिरडाव जुवारी रोड इथे गोव्यामध्ये. तर आज आपण तिथे जाऊन तिथलं स्पेशल गोवन जेवण जेवणार आहोत. तिथली थाळी कशी आहे ते आपण आज बघूयात. सो लेट्स गो. सो ऑल राईट गाईज, वी हॅव रीच टू स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंट. आता आपण आतमध्ये जाऊयात आणि इथली स्पेशल थाळी खाऊयात. अँड इफ यू आर स्टेईंग इन नॉर्थ गोवा, हे थोडंसं लांब आहे, ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे नॉर्थ गोवापासून. सो स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंटमध्ये आम्ही पहिले काही गोवन स्टार्टर्स ऑर्डर केले. सुरमई रवा फ्राय, तिसऱ्या कटलेट्स. एवढे स्टार्टर्स खाऊन मन भरत नव्हतं, म्हणून बोंबील रवा फ्राय आणि सुरमई रेशाद मसाला फ्राय मागवला. मित्रांनो, ट्रस्ट मी, असा रेशाद मसाला फ्राय मी आत्तापर्यंत कुठेच खाल्ला नाही. जगात भारी आहे, नक्की ट्राय करा. एवढे स्टार्टर्स खाऊन झाल्यावर आम्ही मागवले आपली फिक्स चोनक फिश थाळी. यावेळी मी मसाला फ्राय मागवला, कारण स्मिता काकूंच्या हातचा मसाला इज जस्ट ऑसम. आणि दुसरी मागवली किंगफिश थाळी, ज्यामध्ये आपल्याला मसाला किंवा रवा फ्राय फिश मिळतो. आणि तिसऱ्या प्रॉन्स करी, मॅकरल फिश करी, व्हेज भाजी, सलाड, शिरा आणि राईस मिळतो. मित्रांनो, स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंटचे ओनर माझ्या मागे येतात, तुम्ही बघू शकता. येतील ते आता आपल्या टेबलवरती. ओनर इथे आहेत आपल्या सोबत. किचन मधले काम संपल्यावर स्मिता काकू लिटरली प्रत्येक टेबलला जाऊन भेट देत होत्या. दे वेअर व्हेरी वॉर्म. आम्हाला सुद्धा त्यांनी फूड क्वालिटी आणि टेस्ट बद्दल विचारपूस केली. त्यांनी सांगितलं ते रोज सकाळी 10 वाजता रेस्टॉरंटच्या किचन मध्ये काम सुरू करतात. त्यांचं सर्वात इम्पॉर्टंट काम म्हणजे वेगवेगळे मसाले तयार करणे. त्यांनी अक्षरशः त्यांच्या स्लीव्सला लागलेला मसाला आम्हाला दाखवला. त्यांच्याशी बोलताना अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्तीशी बोलत आहे असे वाटत होते. त्यांच्याशी बोलताना कळले की जेवण इतके चविष्ट का आहे. थँक यू सो मच स्मिता काकू फॉर सर्विंग अस दिस ऑथेंटिक गोवन टेस्ट. शेवटी आम्ही गोव्यातील फेमस डिझर्ट सेराडुरा ऑर्डर केले. ते सुद्धा एकदम टेस्टी होते. गाईज, आय हॅव शेअर्ड लोकेशन अँड रेट्स डिटेल्स इन डिस्क्रिप्शन. डू चेक इट आउट. गाईज, स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंटसाठी एक वाक्य मनात येतं. स्मिता काकूंच्या हातचे जेवण जेवून पोट नक्की भरतं, पण मन भरत नाही. जस्ट अमेझिंग. मस्ट 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 ट्राय. सो ऑल राईट गाईज, या व्हिडिओमध्ये मी काही नवीन रेस्टॉरंट एक्सप्लोर केलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ते रेस्टॉरंट चेक करा आणि इथली गोव्याची ऑथेंटिक गोवन टेस्ट तुम्हाला तिथे नक्कीच चाखायला मिळेल. सो गाईज, हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.